शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट 1 आणि 2 च्या संयुक्त कामगिरीत जेरबंद. चेन स्नॅचिंगचे 22 गुन्हे उघड. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 1 पोलीस हवालदार नजीम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख, क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर यांना मिळालेल्या माहितीने चैन चोरी गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद हा कल्याण येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने साध्या वेशात कल्याण जिल्हा ठाणे येथे 2 दिवस 2 रात्र वास्तव्य करून सापळा रचून सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्या ताब्यातून 26,24,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली. नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या. या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट 1 व युनिट 2, युनिट 1 चे श्री आचल मुदगल साहेब व युनिट 2 चे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सीसीटीव्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून ह्या आरोपींना त्यांनी अटक केलेले आहे. आणि आरोपींना अटक करून एकूण 22 गुन्हे, शहरातील 22 गुन्हे आणि 22 गुन्हे चेन स्नॅचिंगचे आणि वाहन चोरीचे 2 गुन्हे असे 24 गुन्हे यांनी उघड केलेले आहेत. 24 गुन्हे उघड करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण 13.4 तोळे सोनं हस्तगत केलेलं आहे. याशिवाय एक 4 चाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेलं आहे. असा एकूण यांनी 26 लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. आरोपीला यांनी ठाणे येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात, त्याविषयी आणखी तपास सुरू आहे. मुख्य आणि युनिट 2 दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे. फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्त्वाचं असतं. ही सर्व कामगिरी युनिट 1 युनिट 2 दोघांनी मिळून केलेली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल, पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भाण, प्रदीप म्हस्ते, विशाल देवरे, नजीम खान पठाण, मिलिंद सिंग परदेशी, विशाल काठे, रोहिदास लिलके, मुख्तार शेख, जगेश्वर बोरसे, उत्तम पवार, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, गोरक्षा साबळे, राम बर्डे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, अप्पा पानवळ, देवीदास ठाकरे, योगीराज गायकवाड, राहुल पालखेडे, कैलासजी चव्हाण, रवींद्र आडाव, रमेश कोळी, राजेश लोखंडे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, अनुजा येवले, मनीषा सरोदे, पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, सकाराम पवार, दीपक पाटील, कैलास चव्हाण, समाधान पवार तसेच क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, शंकर काळे, संजय सानप, पोलीस हवालदार मनोज परदेशी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, सुनील आहेर, नंदू नांदुर्डीकर, पोलीस अंमलदार सुनील खैनार आदींनी ही कारवाई संयुक्तरित्या पार पाडली आहे. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.